यंदा 28 ऑगस्टला आलेली आहे राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन. मग या दिवशी नक्की राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे? भद्रा काळ कोणता? राहू काळ कधी? कोणत्या वेळेत राखी बांधावी? त्याचबरोबर यंदा राखी पौर्णिमेला चंद्रग्रहणसुद्धा आहे. त्याचा राखी पौर्णिमेवर काय परिणाम होणार आहे? तसेच ऑक्शन कसे करावे? ऑक्शनसाठी कोणत्या गोष्टी घ्याव्यात? या संबंधीची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुक्रवारी म्हणजेच 28 ऑगस्टला राखी पौर्णिमा तर आहेच, पण यंदाच्या रक्षाबंधनाला 70 वर्षांनी ग्रह नक्षत्रांचा एक अत्यंत दुर्मिळ आणि अद्भुत संयोग जुळून येत आहे. हा शुभ योग भावा बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा धागा अधिकच घट्ट करेल. याशिवाय या शुभ मुहूर्तावर भावाच्या मनगटावर बांधलेली राखी ही त्याच्या भाग्याला सुद्धा उज्ज्वल करेल. गेल्या अनेक वर्षापासून रक्षाबंधनाला भद्राकाळ असल्याने राखी बांधण्यासाठी खूप कमी वेळ मिळायचा, परंतु वैदिक पंचांगानुसार यंदा 28 ऑगस्ट रोजी भद्रा सूर्योदयापूर्वीच समाप्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या राखी पौर्णिमेच्या दिवशी भद्राकाळ नाही. तसेच या दिवशी शतभिषा नक्षत्र आणि अतिगंड योग असा शुभ संयोग निर्माण होत आहे. याशिवाय चंद्र स्वतः शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करणार आहे. या सर्व ग्रहांच्या स्थितीमुळे हा दिवस अत्यंत विशेष ठरतो आहे. राहू काळ वगळता बहिणींना कोणत्याही भीतीशिवाय दिवसभर आपल्या भावाला राखी बांधता येणार आहे. तर 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहणसुद्धा आलेलं आहे, मात्र ते भारतातून दिसणार नाही. त्यामुळे ग्रहणासंबंधीचे वेदादी नियम पाळण्याचंही बंधन नाही. त्यामुळे स्वाभाविकच दिवसभरात तुम्ही राहू काळ वगळता कोणत्याही वेळेला राखी भावाला बांधू शकता आणि ग्रहणाचा कुठलाही परिणाम या राखी पौर्णिमेवर होणार नाही. तर या दिवशी दिवसभर कोणत्याही वेळेत तुम्ही भावाला राखी बांधू शकता. तरीसुद्धा त्यातही 3 शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत, जे सर्वश्रेष्ठ आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले सकाळचा शुभ मुहूर्त सकाळी 6:36 ते सकाळी 9:45 असणार आहे. त्यानंतर दुपारचा अभिजित मुहूर्त तो म्हणजे 12:30 ते 12:53 असणार आहे. आणि त्यानंतर संध्याकाळचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी 7:43 ते 9:30 असणार आहे. तर या 3 शुभ मुहूर्तावर भावाला राखी बांधल्यास त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाचा लाभ होणार आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी पूजेसाठी आणि राखी बांधण्यासाठी राहू काळ मात्र अशुभ मानला जातो. तर ही राहू काळाची वेळ कोणती असणार आहे? तर ती सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 राहू काळ असणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये राखी बांधू नये. हा काळ वगळता दिवसभरात तुम्ही कधीही राखी बांधू शकता. आणि यावेळेस आपल्याला भद्रा काळाचं सुद्धा टेन्शन नाही आहे. दरवेळेस भद्रा काळ बराच वेळ असायचा आणि ती वेळ सोडूनच मग आपल्याला भावाला राखी बांधावा लागायची. कारण असं म्हटलं जातं की भद्रा जी आहे ती शनिदेवांची बहीण आहे, सूर्याची मुलगी आहे. तर भद्रा काळातच रावणाच्या बहिणीने रावणाला राखी बांधली होती आणि त्याच वर्षी रावणाचा प्रभू श्रीरामांच्या हाताने मृत्यू झाला. म्हणून हा जो भद्रा काळ आहे तो कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी, शुभ काम करण्यासाठी, यज्ञ वगैरे करण्यासाठी अशुभ मानला जातो. म्हणूनच भद्रा काळामध्ये भावाला राखी बांधायची नसते अशी मान्यता आहे. यंदा 28 ऑगस्टला भद्रा काळ नाही, तो सूर्योदयापूर्वीच संपणार आहे. त्यामुळे भद्रा काळाचं यावर्षी कसलंही सावट राखी पौर्णिमेवर नाही. तर सांगितलेल्या 3 मुहूर्तांपैकी कुठल्याही एका मुहूर्तावर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता. तर राखी बांधण्यासाठी तुमच्या भावाला बसण्यासाठी आसन किंवा पाट द्यायचा आहे. पाटासमोर छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे. पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून आपल्याला ओवाळायचं असतं. ओवाळण्यासाठी इथं आपल्याला ताट तयार करून घ्यायचं आहे. ताट घ्यावं, त्यामध्ये आपल्याला कुंकू, अक्षदा, सुपारी, सोन्याची एखादी वस्तू किंवा अंगठी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि साखर किंवा एखादा गोड पदार्थ तुम्ही घेऊ शकता. आणि भावाला बांधण्यासाठी सुंदर अशी राखी तुम्ही घ्यायची आहे. तर राखी निवडताना सुद्धा तुम्ही विचार करून निवडावी, ज्यामध्ये स्वास्तिक, ओम, श्री असे शुभचिन्ह असतील अशा राख्या निवडाव्यात. तर ओवाळताना इथे भावाच्या डोक्यावर टोपी द्यावी. त्यानंतर त्याला कुंकवाचा टिळा लावावा
अक्षदा लावाव्यात, डोक्यावरती थोड्या अक्षदा टाकाव्यात. त्यानंतर सुपारीने ओवाळून घ्यावे. सुपारी ओवाळताना ती प्रथम उजवीकडून डावीकडे ओवाळायची आहे. ती खाली ताटाला टेकवायची आहे. परत ती डावीकडून उजवीकडे ओवाळायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सुपारी आणि त्यानंतर सोन्याचा दागिना किंवा अंगठी तुम्ही ओवाळू शकता. त्यानंतर औक्षण करून घ्यायचं आहे. गोड पदार्थ खायला द्यायचा आहे. त्यानंतर राखी बांधायची आहे. आणि ज्या काही वस्तू आपण ओवाळण्यासाठी घेतल्या होत्या त्या प्रत्येक वस्तूमागचा एक भाव आहे, त्याचं एक महत्त्व आहे. जसं कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. अखंड तांदूळ म्हणजे अक्षदा, अक्षदांप्रमाणे अक्षवंत तू हो. तसेच अक्षदांप्रमाणे तुझ्या आयुष्यात अखंड यश तुला मिळू दे, तर त्यामागचा भाव आहे. त्यानंतर जी सुपारी आहे तर सुपारीसारखं टणक तुझं आयुष्य, आरोग्य कायम राहू दे, म्हणजे तुला उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे, हा त्यामागचा भाव आहे. आणि अंगठी किंवा सोन्याचा जो काही दागिना आपण घेतलेला आहे त्या सोन्यासारखं निष्कलंक तुझं आयुष्य तुला लाभू दे, सोन्यासारखी झळाली कायम तुझ्या आयुष्यामध्ये असू दे आणि दिव्याच्या प्रकाशाने तुझं संपूर्ण आयुष्य उजळून निघू दे, असा त्यामागचा भाव आहे. तर प्रत्येक वस्तूचं एक महत्त्व आहे, एक भाव आहे. त्यामुळे या वस्तूंनी आपण आपल्या भावाला राखी पौर्णिमेच्या दिवशी ओवाळायचं आहे आणि त्याला त्याच्या आयुष्यभरासाठी, त्याच्या रक्षणासाठी, त्याच्या सुखसमाधानासाठी प्रार्थना करायची आहे. तर या रक्षाबंधनाचा पावन सण तुमच्या आणि तुमच्या भावाच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी घेऊन येऊ दे. या शुभमुहूर्ताचा लाभ तुम्हा भावा बहिणींना दोघांनाही हो, हीच सदिच्छा. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अशाच धार्मिक व भक्तिमय माहितीसाठी आपल्या श्री गणेशाय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.